आपण मला बोलवलेत पिताश्री? होय, त्या सप्तर्षींमुळे मी अत्यंत अस्वस्थ झालो आहे. ते आपल्या दैत्य साम्राज्याच्या विरोधात जाऊन कुठेतरी दडून बसले आहेत. त्यांची मृत्यू घटिका समीप आली आहे. ते कोठे आहेत हे समजणे आवश्यक आहे. तू तात्काळ सेवकांना घेऊन जा आणि ते कोठे आहेत याचा शोध करा. मला त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. पिताश्री, आपण चिंता करू नये. मी त्यांना शोधे आणि तुम्हाला शरण येण्यास त्यांना भाग पाडे. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती कुंभक. आणि ते जेथे असतील तेथून त्यांना माझ्या समोर फरफटत घेऊन ये. त्यांना मी आता असे शासन करणार आहे की ते पाहून या सृष्टीतले कोणीही या दैत्य साम्राज्याच्या विरोधात जाण्याचे धाडस करणार नाही. जशी आपली आज्ञा. मी तुम्हाला निराश करणार नाही याची खात्री देतो. येतो. बंधू, मला एक शंका आहे. विचार, निशंकपणे विचार. श्री विष्णू आपल्यावरचे हे संकट दूर करतील? श्री विष्णूंची प्रार्थना केली आहे आणि ती व्यर्थ गेली असे कधीच होत नाही. मंदिरात जाता जाता नमस्कार करणाऱ्याचा नमस्कारही ते कधी उधार ठेवत नाहीत. बंधो, आपण स्वतःसाठी काहीही मागत नाही आहोत. सृष्टीच्या कल्याणासाठी आणि आत्मोन्नतीसाठी शांतपणे साधना करता यावी एवढीच आपली इच्छा आहे. होय बंधू, आपले म्हणणे मला पटले. नारायण नारायण. मनुष्य जेव्हा संकटात सापडतो तेव्हा आधी तो परिस्थितीला सामोरही जातो. पण जेव्हा त्याचे सर्व प्रयत्न थकतात तेव्हा त्याला एकच आधार उरतो आणि तो म्हणजे परमेश्वर. मातेजवळ बालक जसं जावं तसा तो अधिकाराने तिथे जातो. कारण त्याला हे ठाऊक असतं की आपल्याला यातून परमेश्वरच बाहेर काढू शकतो. ही श्रद्धा आहे आणि ती जितकी प्रगाढ तसे त्याचे फळ. सप्तर्षींची यात्रा ही अशीच अपार श्रद्धेतून होत होती. ते विष्णू लोकी निघाले होते. त्यांना एकच आशा होती की या संकटातून श्री विष्णू काहीतरी मार्ग काढतील. मणिमल्लांच्या अत्याचारापासून ते त्यांचे संरक्षण करतील. अखेर त्यांची यात्रा सफल झाली आणि ते विष्णू लोकात आले. ऐसी वैष्णव सभा घन वटली, मध्ये जलयंत्रे निर्मिली. अनेक कौतुके केली ती कोण वर्णू शके. दिव्यांगना रंभा आदी करून आपुला समुदाय घेऊन नृत्य करीती कौशल्यतेने जेणे श्री हरी संतोषे. ऐसेच अप्सरांचे गण मेनका तिलोत्तमा आदी करून मंजुळ घोषा सुकेशा स्वरूपे करून दुजी रंभा जाणीचे. जे सभेत चित्ररथ गंधर्व गाती तेथे नारद तुंबर तिष्ठिती. श्री हरिते मायेने तोषविती परम भक्ती करोनिया. ऋषी वेद घोषे करून तुष्टविती लक्ष्मी रमण. एकादश रुद्र अष्टवसु करून सभे माझी विराजती. मध्ये सिंहासन सुंदर वर बैसले रमावर. मूर्तिमंत आयुध जोडुनी कर समीप भागी तिष्ठती. वामांगी जगत जननी ब्रह्मांडे रची लीले करुनी. ती रमा अर्धांगी राहुनी भक्तांसी वर देतसे. विष्णूंचे स्वरूप वर्णावयासी वेदांसी न सुचे बोलावयासी. आहा, विष्णू लोक शब्दातच किती गोडवा आहे. जिथे साक्षात श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णू निवास करतात ती जागाच किती अद्भुत असेल याची कल्पना करा. मुनिवर, विष्णू लोकात जाऊन आल्यासारखं वाटलं मला. मुनिवर, अहो आम्ही तुमच्या आराध्याबद्दल किती ऐकायचं. तुम्ही त्यांच्या प्रेमात आहात म्हणून आम्ही काय ऐकायचं.